आणि एक नजर टाकणार आहोत नवीन वर्षाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्यांवरती न्यूज टॉप 9 मधून। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळा फुलांची सजावट, दर्शनासाठी होतीये भाविकांची मोठी गर्दी। नववर्षानिमित्त साईनगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी, भाविक रात्रीपासून साई चरणी नतमस्तक, शेकडो पायी पालख्याही झाल्यात शिर्डीमध्ये दाखल। तो कोल्हापूरकरांची सुद्धा नववर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं, अंबाबाई मंदिर भक्तांनी फुललं। पहाटेपासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी स्थानिक आणि बाहेरील भाविकांच्या रांगा। पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, मंदिर परिसर भाविकांनी गजबजला। हजारो भाविकांच्या सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा। नागपुरात नववर्षानिमित्त टेकडी गणेश मंदिर गजबजलं, सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ। नागपूरचं आराध्य दैवत टेकडी गणेशाच्या दर्शनानं नववर्षाला करतायत सुरुवात। नवीन वर्षानिमित्त नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात सुद्धा भाविकांची गर्दी। 700 ते 800 वर्ष जुन्या मंदिराला पुरातन वारसा लाभल्यानं अनेक भाविक मंदिराकडे आकर्षित। तर मुंबईमध्ये प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या लागल्या रांगा। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये आरोली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावरती नववर्षाचं शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूतनं साकारलं सुंदर शिल्प। नांदेडच्या जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारामध्ये भाविकांची मोठी गर्दी, नववर्षानिमित्त शीख धर्मीयांची गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी गर्दी।